हिरण्यकश्यपू हा राक्षस राजा होता। प्रदीर्घ तपश्चर्या करून त्यानं असा वर मिळवला होता की त्याला कोणीही अर्थात मानव, पशु, देव अथवा दानव यापैकी कोणीही त्याचा वध करू शकणार नाही। दिवसा अथवा रात्री त्याला मरण येणार नाही आणि कोणत्याही शस्त्रानं त्याचा मृत्यू होणार नाही। सत्ता आणि अमर्याद शक्तीच्या जोरावर त्यानं आपल्या राज्यात राक्षसी विचारांचा प्रसार करून दैवी विचारांवर बंदी आणली। पूजा आणि नामस्मरण यावरही त्यानं बंदी आणली। परंतु त्याचाच पुत्र प्रल्हाद हा थोर ईश्वर भक्त होता। त्याच्या मुखातून सतत नमो नारायणाचा जप चालू असे। एकदा नारद मुनी दैत्यराज हिरण्यकश्यपूकडे आले आणि म्हणाले, नारायण नारायण। बोला मुनिवर। नारायण नारायण। देवाधिदेव विष्णूंचं नामस्मरण आपल्या राज्यात पूर्णतः वर्ज्य असताना आपला सुपुत्र मात्र ओम नमो नारायण असा जप करतो। हे आपण कसे सहन करता दैत्यराज? नाही, हे कदापि शक्य नाही। ओम नमो नारायण। हिरण्यकश्यपूने त्याला नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वराचा नाद सोडण्यास सांगितला, परंतु प्रल्हादाची ईश्वर निष्ठा अजिबात धरली नाही। हिरण्यकश्यपूने त्याच्यावर नाना प्रकारचे दबाव आणले, परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर पित्याने अर्थात हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा वध करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यानं प्रल्हादाला उकळत्या तेलात फेकलं, पण प्रल्हादाला काहीही झालं नाही। त्यानंतर त्यानं प्रल्हादाला उंच कड्यावरून खाली फेकलं, पण तरीही ईश्वराचं नामस्मरण करणाऱ्या प्रल्हादाला साधं खरचटलं सुद्धा नाही। मग मात्र हिरण्यकश्यपूने क्रोधित होऊन प्रल्हादाला विचारलं, तुला नक्की कोण वाचवतो? त्यावर प्रल्हादानं सांगितलं की माझा ईश्वर, माझा नारायण मला वाचवतो। त्यानंतर हिरण्यकश्यपू अतिशय संतापला आणि त्यानं प्रल्हादाला सांगितलं की या जगात मीच सर्वशक्तिमान आहे, तुझ्या नारायणाचं अस्तित्व या जगात नाही। तुझा नारायण जर या खांबात असेल तर ये म्हणावं माझ्या समोर। आणि मग उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपूने त्या तेजरूप खांबावर गदेनं प्रहार केला। त्याच क्षणी संध्या समयी त्या खांबातून भगवंत विराट विशालकाय नृसिंह रूपात प्रकट झाले। त्यांचं मुख सिंहाचं आणि शरीर मानवाचं होतं। भगवंतांनी हिरण्यकश्यपूला उचलून मांडीवर घेतलं आणि हाताच्या तीक्ष्ण नखानं त्या दुष्ट दैत्याचा पोट फाडून